नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये जी प्लेटेड डिझाईन आहे स्लीव्सची ती आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही उंची घ्यायची आहे, बाहीची उंची घ्यायची आहे. पाहू शकता इथे मी 10 घेतलेली आहे, तयार ही आपली 9 होणार आहे. त्याच्यासाठी इथे मी रुंदी घेणार आहे, जेवढी ही आपली बाही आहे त्याच्या दुप्पट आपल्याला रुंदीचा कपडा घ्यावा लागणार आहे. त्यानंतर जी काही आपली इथं प्लेट टाकणार आहोत तिथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार सुद्धा आहे. या पद्धतीने तयार झाल्यावरती ही बाही डिझाईन अशा पद्धतीने होणार आहे. तर सेंटर पासून आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि 3-3 इंचाच्या अंतरावरती आपल्याला इथे असा कट देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून या प्लेट्स ज्या टाकायच्या आहेत त्या सोप्या जातील आणि असं कट दिल्यामुळे लक्षात सुद्धा येणार आहे. सेंटरच्या सुद्धा इथं जे काही आपलं सेंटर आहे तिथे सुद्धा कट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे लक्षात येऊन जाईल आपलं सेंटर कुठे आहे. तर आपल्याला थोडासा कपडा जो आहे ते शिल्लक ठेवायचा आहे. ते कशासाठी मी ते पुढे सांगणारच आहे. एकदम आकर्षक अशी ही जी काही डिझाईन आहे स्लीव्सची खूप सुंदर दिसते, घातल्यावरती खूप छान दिसणार आहे. या पद्धतीने आता सेंटर जे आहे ते आपल्याला या पद्धतीने इथं जी काही पहिली प्लेट आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. व्हिडिओत अगदी सावकाशपणे दाखवलेला आहे. ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हाला या प्लेट्स घ्यायच्या आहे. तरच अशा पद्धतीने तुमची ही काही प्लेट्स आहेत ते येणार आहे. ते स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे बाहीचा तयार लुक कशा पद्धतीने होणार आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने नाही जमलं तर इथे तुम्ही प्रेस लावून सुद्धा घेऊ शकता. तर सुरुवातीला खालचा जो भाग आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या प्लेट्स आहेत त्या हलल्या जाणार नाहीत आणि आपण टाचण लावून सुद्धा घेऊ शकतो. जर तुम्हाला खूपच अवघड वाटत असेल तर त्यानंतर तुम्ही इथं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि टाचण लावायचं आहे. तर आता इथं आपल्याला 9 इंच आपल्याला घ्यायचं आहे तयार बाहीची. पाहू शकता इथे मी 3 इंच आपल्याला डाऊन खाली यायचं आहे. हा आपला पहिला स्टिच असणार आहे. इथं पहिली डिझाईनची प्लेट जी आहे ती तयार होणार आहे. इथं व्यवस्थित असं आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचंय. 2 शिलाई देऊन घ्यायच्या, जास्त पण तिथे देऊ नका, कारण मॅचिंग कपडा सारखंच रील असेल तर छान दिसेल, नाही तर मग तिथे मग थोडंसं वेगळा कलर दिसला तर मग डिझाईन बोर होऊन जाईल. या पद्धतीने इथे थोडीशी टाचण लावून घेऊया, म्हणजे कुठेही कपडा आपला हलला जाणार नाही. त्यानंतर दुसरी प्लेट जी आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे. दोन्ही कपडे जे आहेत ते खालचा आणि वरचा बरोबर घेऊन व्यवस्थित अशी आपल्याला इथं प्लेट देऊन घ्यायची आहे. टाचण लावून घ्या किंवा मग प्रेसवरून करून घेऊ शकता, म्हणजे आपली जी प्लेट्स आहेत त्या हलल्या जाणार नाहीत. व्हिडिओ दाखवते अगदी समोरासमोर प्लेट्स यायला हव्यात, कुठेही मध्ये गॅप नको आहे इथं. त्यानंतर समोरचा सुद्धा प्लेट्स जे काही आपण पॉईंट देऊन घेतलेला आहे तिथेही आपल्याला प्लेट देऊन घ्यायची आहे. याच पद्धतीने सावकाश एकदम, इथे कुठेही घाई करायची नाहीये. जे काही डिझाईन आहे ते खूप मग गोंधळल्यासारखा जर झालंच तर मग आपली डिझाईन बिघडू शकते. इथे आपल्याला फक्त जो काही बाहीचा कपडा आहे नॉर्मल बाहीपेक्षा आपल्याला त्याची रुंदीसाठीचा डबल कपडा इथे लागत असतो. नंतर इथे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं सिक्युअर करून घ्यायचं आहे डबल एक प्लेट्स वरती. नंतर पुन्हा तिसरी जी प्लेट आहे त्याच्यानंतर सुद्धा तीच प्रोसेस असणार आहे. सेम पद्धतीनेच आपल्याला तिसरी सुद्धा प्लेट इथे टाकून घ्यायची आहे. खूप सोपी आणि सिंपल अशी लेटेस्ट बाही डिझाईन आहे. त्यानंतर आपल्याला वरी जी काही आपण घेतलं होतं टिक करून इथे सुद्धा आपल्याला 3 इंचाच्या मार्जिनवरती हे पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि हे जी टिप आहे व्यवस्थित अशी इथं टिक केलेलं आहे त्यावरती थोडंसं नॉर्मल स्टिच करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण खाली सुद्धा 3 इंचावरती घेतलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला 3 हा माप या बाहीमध्ये खूप महत्वाचा आहे. 3 इंचाची प्लेट सुद्धा घेतलेली आहे, 3 इंचाचं माप सुद्धा घेतलेला आहे. हा 3 आकडा या बाहीमध्ये खूप महत्वाचा आहे. तसंच आता इथं सुद्धा आपल्याला याच पद्धतीने ही प्लेट्स जी आहे व्यवस्थित करून घ्यायची आहे. फोल्ड होत नसेलच कपडा तर इथं प्रेस करू शकता. खूप सुंदर दिसायला आकर्षक होणारी बाही आहे ही. एकदम कमी वेळेमध्ये होते ही डिझाईन तयार. चला तर पाहूया आता. इथे सुद्धा आपल्याला या पद्धतीनेच फोल्ड करायचा आहे. इथे आपण जर कपडा शिल्लक ठेवलेला आहे त्याचा फायदा आपल्याला पुढे जी काही मेन आपण बाही कट करून शिवणार आहोत त्याच्यासाठी होणार आहे.
जरी थोडाफार कमी जास्त कपडा आला असता इथं ॲडजस्ट होऊन जातो. शक्यतो आपल्याला कपडा जो आहे ते थोडासा एक्स्ट्राचाच ठेवायचा आहे. इथे व्यवस्थित अशी प्लेट आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. सेम 2 पद्धतीने केली, ही सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे. आता ह्या आपल्या पूर्ण व्यवस्थित झालेल्या आहेत. आता वरून आपण 9 इंचावरती आपल्याला इथे लास्टची जी स्टिच आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. पहिली घेतलेली आहे त्याचा पॉइंट देऊन घ्यायचा, दुसरा कुठं आहे त्याचा बघायचा, दुसऱ्या पॉइंट पासून आपल्याला परत 3 इंचाचा इथं पॉइंट देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला फायनल जे काही टक्स असतो पॉइंट दिलेला ती डिझाईन तयार होते. या पद्धतीने इथे थोडासा आपल्याला स्टिच पहिल्या ज्या पद्धतीने केलंय नॉर्मली त्या पद्धतीनेच इथं थोडासा स्टिच करून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि आकर्षक आपल्याला यामध्ये लेस लावण्याची इच्छा असेल लेस लावू शकता, किंवा मग जी काही आता नवीन प्लेटेड जी काही लेस आपण ब्लाउजच्या कपड्यापासूनच केलेली असते त्याची सुद्धा करू शकता. या पद्धतीने आता या ज्या टाचन आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आता सावकाश जशी प्लेट आपली होईल त्या पद्धतीने आपल्याला इथे जॉईंट करून वरती शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे कुठेही घाई करायची नाहीये. जसा त्याचा कपडा ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. कुठेही खेचायचा नाहीये कपडा, जेणेकरून मग आकार जो आहे ते थोडासा बिघडू शकतो. जशा प्लेट तिथे ऍडजस्ट होतील त्या पद्धतीने आपल्याला याच्यावरती प्रेस करून घ्यायची आहे किंवा मग टाचन लावून घ्यायचे आहे. सावकाश पद्धतीने ही स्टेप करणं खूप महत्त्वाची आहे, नाहीतर मग आपल्या प्लेट्सचा आकार बदलू शकतो आणि मग व्यवस्थित आपली बाही डिझाईन होणार नाही. जशा पद्धतीने ऍडजस्ट होते त्या पद्धतीनेच आपल्याला इथे प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. कमी वेळेमध्ये होणारी डिझाईन आहे, कुठेही जास्त आपल्याला झंझट नाहीये. अगदी 10 मिनिटांमध्ये ही बाही डिझाईन आपली तयार होणार आहे. आकर्षक तर आहेच, शिवाय सुंदर सुद्धा दिसते आणि फिटिंगला सुद्धा खूप छान कम्फर्टेबल बसते. या पद्धतीने सावकाशी ते थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, प्रेस करून घेत चला म्हणजे तिथे प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येणार नाही. सावकाश पद्धतीने आपल्याला या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतरची महत्त्वाची टिप म्हणजे इथे आपल्याला पेपर कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यावरती ठेवून व्यवस्थित अशी शिलाई देऊन राहिलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला बाजूला काढता येईल. डायरेक्ट जर तुम्ही इथं अस्तर जॉईंट केलात तर मग थोडासा आपल्या बाहीचा जो आकार आहे ते चेंज होऊ शकतो आणि मग बाही डिझाईन आपली व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी पेपर कटिंगचा वापर करा, म्हणजे आपल्या कपड्याचीही बचत होईल आणि व्यवस्थित अशी त्याच्यावरती ॲक्युरेट आपली मार्किंग सुद्धा येणार आहे. पेपर आपण व्यवस्थित काढून घेऊ शकतो. मग जे काही आपण अस्तर वापरतोय ते नंतर आपण छान असं कट करून जॉईंट करू शकतो. व्यवस्थित असं आपल्याला जशास तसं ॲज इट इज मार्किंग जी काही आहे बाही डिझाईनची त्याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सावकाश पद्धतीने घ्यायचं, कुठेही कपडा खेचायचा नाहीये. जशा पद्धतीने तिथे ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशा टाचन काढून या प्लेट्स ज्या आहेत त्या ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत. कुठेही खेचायचं नाहीये, जेणेकरून मग जी बाही डिझाईन आहे त्याच्यामधला आकार जो आहे ते बदलू शकतो. पाहू शकता इथं व्यवस्थित असा टाचन काढायच्या आहेत. सावकाश पद्धतीने इथं आपल्याला प्लेट्स जशा त्याच्यावरती घडी येऊ शकते त्या पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट्स काढायच्या आहेत. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी शिकत असाल, शिवत असाल तरी ही बाही डिझाईन तुम्हाला खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा माझा हाच हेतू असतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये कितीही अवघड परिस्थिती असेल त्यामध्ये सिच्युएशनमध्ये आपण कितीही सहजतेने सांगण्याचा जो काही प्रयत्न असतो त्या पद्धतीने आपण ऍडजस्ट करत असतो आणि सांगत सुद्धा असतो, जेणेकरून समोरचा जरी नवीन शिकणारा असेल त्याला सुद्धा हा आपला जी पद्धत आहे, मेथड आहे व्यवस्थित समजायला सोपी जावा. अशा पद्धतीने या आता बाहीची डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. व्यवस्थित असा हा पेपर काढून घ्यायचा, याच्यासाठीच मी इथं पेपरचा वापर केलेला आहे. अस्तर जर लावलं असतं तर इथं आपल्या प्लेट्स ज्या आहेत ते व्यवस्थित आल्या नसता आणि व्यवस्थित असं आपलं स्टिचिंग झालं नसतं. आता या पेपरवरचा जो काही साईडचा राहिलेला भाग आहे, किनारा आहे, तो आपण शेवटी कट करून काढू शकतो. त्यानंतर जिथे आपण शिलाई केलेली आहे तिथे 1/2 इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि ॲज इट इज असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला परफेक्ट बाहीचं जे काही माप आहे ते आता सध्याला तिथं तयार मिळालेलं आहे. यावरती तुम्ही स्टोन लावू शकता किंवा मग आणखी काही तुमच्याकडे जर काही मणी असतील, मोती असतील ते सुद्धा इथं तुम्ही जॉईंट करू शकता. साईडनं तुम्हाला खाली जे काही बाही आहे, दंडघेर आहे
तिथे तुम्हाला जर हवी असेल तर तिथे तुम्ही व्यवस्थित अशी पट्टी लावू शकता किंवा मग लेस लावू शकता. खूप सुंदर आणि आकर्षक अशी ही बाही डिझाईन कमीत कमी वेळेमध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच ही बाही डिझाईन तुम्हाला ही आवडली असणार आहे. एक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. म्हणजेच अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण महत्त्वाच्या माहितीचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त बाही डिझाईनच नाही तर इतरही आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला घर बसल्या शिवण क्लास आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने जे काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता शिवण क्लासची. जर तुमची इच्छा असेल तर याच्यामध्ये भरपूर असं मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.